आज आपण बनवणार आहोत पोटॅटो चिकन. सो त्याच्याकरता लागणारं साहित्य बघूया. चिकन हे मी मॅरिनेट केलेलं आहे मीठ हळद टाकून आणि आलं लसणाची पेस्ट, पोटॅटो, दही, तेल, चवीनुसार मीठ, गरम मसाला, हळद, लाल मिरची पावडर आणि चिकन मसाला, कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटोची प्युरी. चला तर मग आपण बनवूया पोटॅटो चिकन. आपण गॅसवर भांडं ठेवलेलं आहे. त्यात आधी पहिल्यांदा घालूया आपण तेल. तेल गरम झालं की त्यात टाकूया, आपण चेक करूया, कांदा. थोडासा परतून घेऊया. पिंक कलरचा झाला की मग ह्याच्यामध्ये टाकूया आपण टोमॅटोची प्युरी. ह्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे खूप उडतं म्हणून थोडंसं झाकण ठेवते मी. हे व्यवस्थित तेल सुटत चालले. आता ह्याच्यामध्ये घालूया आपण बटाटे. म्हणजे हे तेलावर व्यवस्थित फ्राय होतात. मी ह्यांना सोलून घेतलेलं आहे. जरी तुम्ही सालासकट घेतले तरी सुद्धा चालतील. आणि ह्यात घालूया आपण आता मीठ. म्हणजे बटाट्यामध्ये व्यवस्थित मीठ लागलं जातं. आणि कोथिंबीर, जे मी त्याचे देठासकट घेतलेले आहेत. आलं लसणाची पेस्ट, आणि हे व्यवस्थित परतून घेऊया आपण. तुम्ही फक्त बटाट्याची भाजी सुद्धा ही अशा पद्धतीने करू शकता. खूप छान टेस्टी लागते. परंतु मी आलू चिकन बनवते म्हणून मी हे अशा पद्धतीने करते. हे थोडंसं शिजू दे, मग मी तुम्हाला दाखवते. आता आपण घालूया ह्याच्यामध्ये थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, म्हणजे हा माझा घरचाच मसाला आहे. हा चिकन मसाला, हाही मी घरीच बनवलेला आहे. आणि अर्धा गरम मसाला टाकूया आणि अर्धा गरम मसाला आपण नंतर टाकूया. व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेऊया मसाल्याला. थोडंसं शिजून देऊया. आता ह्यात आपण घालूया चिकन, जे मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आणि मिक्स करूया.
मी हे चिकन बोनलेस घेतलेलं आहे, तुम्ही विथ बोन सुद्धा घेऊ शकता. आणि आता ह्याच्यामध्ये घालूया थोडंसं दही. जे मी हे घेतलेलं आहे दही, हे मी दही ह्याच्यामध्ये घालते. शक्यतो दह्यातलं पाणी काढून टाकायचं, सो मी हे काढून टाकते. दह्यामध्ये तुम्ही मॅरिनेट सुद्धा करू शकता, परंतु मी आज हे वरून टाकलेलं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला शिजण्याकरता कमी पाणी लागतं. हे मी थोडंसं कोरडंच करणार आहे, तर हे पूर्णही कोरडं करणार नाही आहे, पण थोडंसं अशा पद्धतीने होणार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते आहे. हे आताच, आणि आता ह्याला व्यवस्थित थोडं 10 मिनटं शिजून देऊया, कारण हे 10 मिनटामध्ये पूर्ण होणार आहे. चिकन शिजायला वेळ लागत नाही आहे जेव्हा आपण मॅरिनेट करून ठेवतो. सो हे शिजलं की मी तुम्हाला दाखवते. आपण आता शिजण्याकरता थोडंसं पाणी घालूया. हे मी गरम पाणी घातलेलं आहे. आणि हे मी 10 मिनटं शिजून देऊया. हे 10 मिनटामध्ये शिजून होईल. ह्याला झाकण ठेवूया आपण आता आणि 10 मिनटं शिजून देऊया. चिकन आपलं होत आलेलं आहे. थोडंसं त्याला पाणी सुटलेलं आहे, ते आता थोड्या वेळाने आपण जरा आटवून घेऊया. आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालू. आणि मिक्स करून घेऊया. गरम आहे त्यामुळे मला बटाटा पूर्ण व्यवस्थित शिजलेला आहे. चिकन सुद्धा खूप छान शिजलेलं आहे. मी तुम्हाला आता प्लेटिंग करून दाखवते. हे आपलं चिकन पूर्ण झालेलं आहे. मला अजून कोरडं हवं असेल तर फक्त थोडंसं हे 1-2 मिनटं ठेवलं की ह्यातलं पाणी सगळं आटलं जाईल. मी तुम्हाला प्लेट करून आणि दाखवते. आता आपण गॅस बंद करूया. पोटॅटो चिकन आपलं खूप छान झालेलं आहे. मी तुम्हाला प्लेट करून दाखवते. आता मी तुम्हाला प्लेट करून दाखवते. हे खूप छान
टेस्टी असं खूप झालेलं आहे, खूप छानच झालेलं आहे. याच्यावर आपण थोडी कोथिंबीर घालूया. आपलं पोटॅटो चिकन रेडी झालेलं आहे. खूप सुंदर, खूप टेस्टी. एकदा नक्की करून बघा तुम्ही सुद्धा. आवडल्यास शेअर करा, कमेंट करा, लाईक ज़रूर करा. लाईक करायला विसरू नका. हे आपलं पोटॅटो चिकन. थँक्यू.